मधील अत्याचार प्रकरणातला आरोपी अर्थातच अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार आहे आणि हा ठपका आता ठेवण्यात आलेला आहे। या संदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल हा मुंबई हायकोर्टामध्ये सादर करण्यात आला आणि अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केलेला होता। त्यामुळे स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं। मात्र पोलिसांनी केलेला हा दावाच संशयास्पद आहे असं या अहवालात म्हटलंय। या प्रकरणी तब्बल 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार असल्याचं कळतंय। ही बातमी आजची अतिशय मोठी बातमी आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार आहे, हायकोर्टाचा हा चौकशी अहवाल। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं कळतंय। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा जो पोलिसांनी केलेला तो दावा संशयास्पद असल्याचंही कळतंय। बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसेच नाहीत। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे। तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राजकीय विश्वातून अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या, बघूयात। नाही, मला माहित नाही आता कोर्ट प्रोसिडिंग्स काय चालू आहेत। मी वाटलं तर मी तिथल्या स्थानिक जे काही तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतो किंवा आमची पोलिसांची बाजू मांडणारे जे सरकारी वकील असतील त्यांच्याशी किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्यांनी कुणी मान्य न्यायालयापुढे आपली बाजू मांडली असेल त्यांच्याशी मला बोलावं लागेल, त्यांच्याकडनं इनपुट घ्यावे लागतील। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल। न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही। तर या सर्व घडामोडींमुळे अक्षय शिंदेचा खरंच फेक एन्काउंटर झालेला आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय। राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। सिल्वर ओकवरती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे। जयंत पाटील, आदित्य ठाकरे, संजय राऊत देखील सिल्वर ओकवरती आहे। महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीबाबत चर्चेची माहिती सुद्धा आता दिली जाते आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, अर्धा तास झालाय चर्चा सुरू आहे, काय घडतंय नेमकं? अर्धा तासापासून उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात बैठक सुरू आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मौया एकत्र आहे की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते, त्यावरून ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। याशिवाय 25 तारीखला मुंबईमध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा आहे। सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांच्या न्यायासाठी मुंबईत एक जनआक्रोश मोर्चा आहे तो निघणार आणि या मोर्चाला महाविकास आघाडी देखील सहभागी होणार आहे। सकाळी 10 वाजता 25 तारीखला हा मोर्चा असेल आणि त्यामुळे त्याचं आयोजन देखील मौया करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगाने ही बैठक, ही चर्चा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात होते। या बैठकीला जयंत पाटील देखील आहेत, संजय राऊत आहेत, आदित्य ठाकरे देखील आहेत। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। विधानसभा निवडणुकीनंतर खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक मोठी बैठक झालेली नाही। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पहिली भेट आहे आणि त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चर्चा होत्या की मौया संवाद नाही, विसंवाद आहे, मौया तुटली, अशा पद्धती चर्चा होत्या। त्यानंतर ठाकरे गट आहे ते स्वबळावर लढणार असल्याच्या देखील चर्चा होत्या। दुसरीकडे शरद पवारांनी देखील सांगितलं होतं की लवकरच आम्ही बैठक बोलू आणि अशातच आज ही बैठक होते। मागील अर्धा तासापासून आहे ती या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक होते। मात्र या बैठकीत निश्चितच धन्यवाद गिरीश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय महाविकास आघाडीची पुढची रणनीती या बैठकीत ठरते। यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात। बीड सरपंच हत्या प्रकरण, याशिवाय परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण याच्या निषेधार्थ अकोल्यात सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा निघाला। दोन्ही प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जातोय। अकोल्यातील आजच्या जनआक्रोश मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस उपस्थित राहणार नाही। वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख मोर्चाचं नेतृत्व करणार आहे। दुपारी 2 वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार असल्याची माहिती आहे।
ठाकरे सेनेच्या अकोला जिल्हाप्रमुखपदी मंगेश काळे आणि गोपाल दातकर यांची नियुक्ती झाल्या. मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा जिल्हाप्रमुख म्हणून मंगेश काळे असतील, तर अकोला पूर्व पश्चिम आणि बाळापूर विधानसभा जिल्हाप्रमुख म्हणून गोपाल दातकर यांची फेरनियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंबाबत आता खळबळजनक वक्तव्य केलं. शिंदेंची गरज संपली असं दिसतंय, त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता, मात्र उदय सामंतांकडे 20 आमदार आहे, पण एकनाथ शिंदे वेळीच सावध झाले. हे मोठं वक्तव्य संजय राऊत यांनीही केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्यानं ते आपल्या गावी गेल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावी जाणार असल्याचं वृत्त आहे. मात्र गिरीश महाजनांनी हे वृत्त फेटाळलंय. आपण स्वतः किंवा बावनकुळे सुद्धा दरेगावी जाणार नाही, ही माहिती गिरीश महाजन यांनी दिली. शनिवारी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारने जाहीर केली. मात्र यादी जाहीर करताना महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं, मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त राहणार आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यानंतर निर्णयाला स्थगिती सुद्धा देण्यात आलेली आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. गिरीश महाजन, दादा भुसे, आदिती तटकरे, भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे. भरत गोगावलेंना डावलल्यानं महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको केला, तर भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. पुढील आदेशापर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती लागू राहणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गोगावलेंचं काम आणि शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता गोगावलेंना पालकमंत्री करावं, ही मागणी आता केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दाओस दौऱ्यावर आहे. तिथे एका चिमुकल्यानं फडणवीसांना एक खास गिफ्ट दिलं. यावेळेस मी पुन्हा येईन असं म्हणून तुम्ही खरंच पुन्हा आलात, त्यामुळे छान वाटतंय असं हा चिमुकला बोललाय. त्यानं असं म्हणताच एकच हशा सर्वांमध्ये पिकलाय. मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणले होते आणि तुम्ही खरंच पुन्हा आले, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. आता तुम्ही लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपासून पुढील हप्ता मिळणार आहे, अशी माहिती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दुसरीकडे 2,50,000पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी ही योजना सोडावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. कर्नाटकमधल्या भालकीत बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन करण्यात आलं आणि या प्रकरणी बलसूरमध्ये निषेध नोंदवण्यात आला. रस्त्यांवर टाळ्या जाळून संताप व्यक्त केला गेला, तर उमरगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. निषेध रॅली देखील या दरम्यान काढण्यात आली असल्याचं बघायला मिळतं. वरुडमध्ये चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीच्या दर्यापूरमध्ये रस्ता रोको झालाय. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा निघाला. दर्यापुरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा या दरम्यान करण्यात आलेली आहे. येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ आयशर ट्रक आणि कंटेनरचा अपघात झालाय. भरधाव आयशरने अचानक ब्रेक दाबला, तर मागून येणारा कंटेनर त्यावर धडकला. यात आयशर पलटी झालाय. कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झालाय. जेसीबीच्या मदतीने कंटेनर चालकाला बाहेर सुद्धा काढण्यात आलेला आहे. खडी क्रशरने यावेळेस भरलेल्या ट्रॉलीचे ब्रेक फेल झाले आणि त्यामुळे अपघात घडला असल्याचं बघायला मिळतंय. धुळ्यात हा अपघात झालाय. विजेच्या खांबाला ही ट्रॉली धडकली आणि हा अपघात झालाय. या अपघातात ट्रॉली चालक गंभीररित्या जखमी झालेला आहे. कोयना आणि चांदोली धरणातून यंदा सिंचनासाठी 54 टीएमसी पाणी उपलब्ध असेल. सिंचनासाठी उपलब्ध साठा 100% उचलता येणार नाही. मात्र यंदा केवळ 4च महिने आवर्तन चालेल. पाटबंधारे विभागानं पंप आणि कालव्यांच्या तपासणीसाठी आवर्तन चालवलंय. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आवर्तन नियमित सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
सध्या उन्हाचा तडाखा वाढतोय आणि त्यामुळे नागरिकांची पावलं रसाळ फळांकडे वळते. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा या ठिकाणी थेट परभणीवरून शेतकऱ्यांना कलिंगड आणून विक्रीस सुरुवात केली. महामार्ग असल्यानं मोठ्या प्रमाणात लालबुंद असलेले कलिंगड नागरिकांना आकर्षित करताना दिसले. हवामान बदलाचा फटका बसल्यानं यंदा काश्मीर हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाचा हंगाम लवकर आटोपलाय. त्यामुळे बाजारपेठेतील सफरचंदांची मागणी लक्षात घेता आयातदारांनी आता इराण आणि तुर्की येथील सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता इराणच्या सफरचंदाचा हंगाम सुरू झालाय. धाराशिव जिल्ह्यात यंदा चांगलं उत्पादन मिळेल या आशेवरती द्राक्ष बागा जोपासल्या. परदेशात द्राक्ष निर्यातीसाठी धाराशिव जिल्ह्यातील 729 शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत नोंदणी सुद्धा केलेली आहे. तर धाराशिव जिल्ह्यात मागील 6 वर्षांच्या तुलनेत यंदा 643 हेक्टर क्षेत्रावरती द्राक्ष बागांची लागवड केलेली आहे. नंदुरबारच्या बाजारपेठेत लसणाचे दर पुन्हा गगनाला भिडले. 500 रुपये प्रति किलो मिळणारा लसूण 600 रुपये प्रति किलो मिळतोय. लसणाची आवक कमी आहे त्यामुळे लसणाच्या दरात तेजी कायम आहे. लसणाच्या दरात महिनाभरापासून सातत्याने वाढ होतीये. याचाच फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला देखील बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणीबाबत ही मोठी अपडेट आहे. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी आता 28 जानेवारीला होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या 22 तारखेच्या मेन लिस्टमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं प्रकरणच नाही आहे. त्यामुळे सुनावणीसाठी नवीन तारीख मिळण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आता 28 जानेवारीची तारीख देण्यात आली असल्याचं कळत आहे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पालिकेच्या निवडणुका कधी होणार याचे वेध लागलेले असताना सुनावणी नेमकी का पुढे ढकलली गेली, काय अपडेट? सेजल, प्रामुख्याने सांगायला झालं तर 22 जानेवारी ही तारीख सुप्रीम कोर्टानं साधारणतः मागच्या महिनाभरापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील निवडणुका या प्रकरणी ही तारीख जी आहे ती निश्चित केलेली होती. मात्र सकाळी साम टीव्हीने बातमी दाखवली होती की ही तारीख जी आहे ती पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि अखेर ही तारीख पुढे ढकललेली आहे. आता सुप्रीम कोर्टानं या सुनावणीसाठी नवी तारीख म्हणजे 28 जानेवारीची तारीख निश्चित केलेली आहे. हे प्रकरण मेन लिस्टमध्ये नव्हतं, त्यामुळं सांगितलं जात होतं की राज्य सरकारकडनं हे प्रकरण लवकरात लवकर मेन्शन करून या प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल आणि त्यानुसार आता 28 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. बघावं लागणार आहे की 28 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीमध्ये तरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिका आणि नगरपालिका या निवडणुकांच्या सुनावणीचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का, त्या निवडणुका लवकरात लवकर होतात का हे बघणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी सगळ्या राज्याचं लक्ष आता 28 जानेवारीकडे लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. निश्चितच सुनावणीमध्ये काय घडतंय हे बघणंही महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी.